सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भेडशी गावात घराची परवानगी घेऊन मदरसा उभारण्यात आलाय। अवैध मदरशामध्ये हत्यारं आढळली आहेत आणि त्याचबरोबर बिहारमधील धर्मगुरू सुद्धा आढळून आलेत। साटेली भेडशी गावामध्ये बिहारमधील धर्मगुरू प्रशिक्षण देत होता असं कळलंय। स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी युवक त्यामुळे आक्रमकही झालेले आहेत। दरम्यान पोलिसांनी कारवाईमध्ये दोघांना ताब्यात घेतलंय आणि तलवारीही जप्त केल्यात। तर एक महत्त्वाची बातमी आलेली आहे सिंधुदुर्गातनं। इकडे एका घराची परवानगी घेऊन तिथे मदरसा उभा करण्यात आलेला होता। हा मदरसा अर्थातच अवैध होता आणि यामध्ये हत्यारं सुद्धा आढळून आली। बिहारमधील एक धर्मगुरू या मदरशामध्ये प्रशिक्षण देत होता। स्थानिक ग्रामस्थ तसंच हिंदुत्ववादी युवक या पार्श्वभूमीवरती आक्रमक झाले। आपले प्रतिनिधी सदाशिव लाड आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। सदाशिव, नक्की हा प्रकार कसा काय उघडकीस आला आणि त्यानंतर ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासन यांनी कशा पद्धतीने कारवाई केली आहे? मुळात साटेली भेडशी गावातील थोरले भरड या ठिकाणी जाणारे जे स्थानिक लोकांना या ठिकाणी अनधिकृत मदरसा उभारून तिथली वाढ होती ती बंद करण्यात आली होती आणि काही दिवस या गोष्टींच्या चर्चा होता। त्यामुळे वाढ बंद केल्यामुळे स्थानिक आक्रमक झाले होते आणि स्थानिकांनी हिंदुत्ववादी संघटनांना सांगितलं आणि हिंदुत्ववादी संघटनाने स्थानिक एकत्र येत हा जो प्रकार आहे तो उघडकीस आणला। त्यावेळी त्या ठिकाणी प्रशासन देखील पोहोचलं, तहसीलदारांनी देखील या ठिकाणी भेट दिली आणि तहसीलदारांनी भेट देऊन या ठिकाणी पाहिलं। त्यानंतर पोलीस प्रशासन देखील होतं, त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी पाहिल्यानंतर हा अनधिकृत जो मदरसा उभा केला होता त्या ठिकाणी बिहारमधील मुस्लिम धर्मगुरू जे आहेत ते प्रशिक्षण देत असताना त्यांना तिथे पकडण्यात आलं। त्या ठिकाणी दोघांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि 2 तलवारी देखील या मदरशात सापडलेल्या आहेत। त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे की हा अनधिकृत जी मदरसा उभारलेला आहे मदरसा पूर्णपणे तोडण्यात यावा अशी मागणी जी आहे ती प्रामुख्याने स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटना करताना पाहायला मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।